तर आम्ही पहिल्यांदा आईला घेऊन आलो आहोत कॅफेला. कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली आहे. आम्ही पॉकेट कॅफेला आलो. पण द्यायच्या आधी चेक द्यायच्या आधी आपण दाजींना फोन केला म्हणजे असं खरंच असतं का? कारण आपल्याला माहित नाही चेक द्यावं लागतं. नाही द्यायला लागतं. मी 6 चेक दिलेले आहेत दोनच्या वेळेस सही करून ते पण आम्ही गडाख सरांना फोन केला चेक द्यावंच लागतं. वर हां वर सो आता बर्गर ऑर्डर केला आहे. शारंग 10 वाजता हा पास्ता पास्ता मी हेच खातो बरं. स्वतः स्टुडिओमध्ये आलो आम्ही. सो आता आम्ही वरती आलेलो आहोत बाबांसाठी फ्रॉक्स घ्यायला. आईला चप्पल घेतलेली आहे आणि बाबांना फ्रॉक्स घेतोय. वहिनींनी शॉपिंग केली, मी यावेळेस काहीच नाही घेतलं कारण की ऑलरेडी माझी खूप जास्त शॉपिंग झालेली आहे. आणि ते सारंग बघा. सो बाबांसाठी ही चप्पल घेतलेली आहे आणि आईंसाठी ही चप्पल घेतलेली आहे. नाही रे त्या शर्टवर सूट नाही होती. शर्ट दुसरं आहे. हे पाहिजे नो हे पाहिजे मग इकडे इकडे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे मी पाहिजे. चल पटकन इकडे चल. माझी चॉईस आहे. थकलात. सो आम्ही आज असंच टाइमपास म्हणून स्टुडिओला आलोय. मी काय घेतलं तू घ्यायला भाग पाडलं सगळ्यांना. काय माणूस आहे हा. मी स्वतःला काहीच नाही घेतलं. सगळं तुझ्यामुळे झाली एवढी शॉपिंग जी काय झाली हा तुझ्यामुळे झाली. पण मी मला काय घेतलं काहीच घेतलं नाही. मग? प्रवृत्त केलं पुढच्या व्यक्तीला घेऊन. मग असं मी स्वतःला पण करू शकते पण मी केलं का नाही केलं. माझ्यामध्ये कंट्रोल आहे. Yes. मग हा आई आमच्या आई तिकडनं म्हणतात तिच्यासाठी घे ना घे काहीतरी. ना ग काहीतरी घे ना तुझ्यासाठी. हा घेतो खाली जाऊन घेतो काहीतरी. जीव घेतो तिचा. असं करणार ना माझ्यासोबत तुम्ही आता असं करणार ना. ठीक आहे आई ग. चलो. गुणाची बायको आहे माझी. लई गुणाची बायको आहे. आहेच. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आत्ताच अंघोळ झाली, डोळे वगैरे सुचले, झोपेतून उठली, पहिला अंघोळीला गेले. आणि आज आहे तारीख 11 आणि आज जाणार आहे दादा अमेरिकेला परत त्यांच्या कामासाठी. म्हणजे ते तिकडेच असतात जॉबला. तर आज ते जाणार आहेत आणि आज आम्ही त्यांना एअरपोर्टला सोडायला जाणार आहोत मुंबईला. आता ताई आल्या आहेत ओवाळायला त्यांना कारण की त्या परत स्कूलला जाणार आहेत. त्या आहेत शिक्षिका आणि भाऊ पण आलेले आहेत. तर त्या दोघांना पण जॉबला जायचं आहे. त्याच्यामुळे ताई आत्ताच आल्यात. सकाळी वाजले आहेत 8:30. तर त्या आता ओवाळतील वगैरे आणि मग ते जातील रिटर्न परत. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आज काय काय होतं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. महाकाय सूर्यकोटी समुप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वीर बजरंगबली ओम हनुमन्ते नमः ओम हनुमन्ते नमः रुद्रात्मकाय अतुलित बलधामं हेमशैलावदेवं धनुजवनकृष्णं ज्ञानिनामर्गं सकलगुणनिधानं वानरामधीशं रघुपति प्रियभक्तवात्जातं नमामि. श्री गुरुचरण सरोज रज निजमन सुधारी बरनो रघुवर विमल जसु जोदायक रूपधारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिम्रो उजागर राम दूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम भजन कुमति निवार सुमति के संगी
कंचन बरन विराज सुएसा कानन कुंड जाज राजे कांदे मुखजे साजे शंकर सुवन केसरी वंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणेर चतुराम काहीतरी वेगवातो प्रभु चरित्र सुनिवेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिया दिखावा विकट रूप धरि लंका जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज संहारे लाय संजीवन लखन जियाय श्री रघुवीर शिवर लाय रघुपति की निगोत बड़ाई तुम प्रिय भरत संभाई संसबदन तुम रहो यस गावे असके श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहित ऐसा जब कुबेर दिखपाल जाते कवि गोबीर कही सके कहते तुम उपकार सूर्य वरी किन्ना राम आणि फोन पे केलं काय चालू केलं होतं तुम्ही 10 रुपये टक्क्याने 500 रुपये देतात. बरं 10 रुपये टक्के ना मग 550 लगेच फोन पे केलं UPI मी कुठं नाही म्हणत हा आता खाऊ खायला पाहिजे. खाऊ खायला घ्यावं लागायचं ते असे खाऊ खायला पैसे पण मग येले रडल ना याला घ्यावं लागतं मग या काल मी येतो परत घ्या नाही, पण मी पण जाणार आहे. मला बरं वाटेल ना मग मा सासरवाडी वजन आहे असं वाटत नाही तर मग मा वजन नाही असं वाटत जास्त आहे. नोट होती का पण पाहिलं ना कसं भावाभावांनाच दिलं. हो, ते 10 रुपये मम्मी सुट्टी होती. पाहिजे का दादा? असं ना म्हणजे भावांना 500 आणि आम्हाला 10 रुपये. बापरे, आमच्या आई तर 5 रुपयेच बोलायला लागले. 5 कुठं देते का? 2 रुपये देऊ. आणि छोटीला जास्त द्यायला लागत आहे. छोटीला उलट जास्त द्यायला लागत आहे. छोटी लाडाची राहती. तिला 10 दे. छोटीला 10 रुपये. 10 रुपये बाबू बाळा जपून खरंच बाळा लय chocolate नको. लय chocolate रुपये दिले मला 3च दिले. पण तुम्ही मोठे आहेत ना, तुम्ही समजूतदार आहे. तेवढं तर सांगितलं ना वावळ्या बस होय पाठीमाग मागे पुढे उभे राहायचं सांभाळ. तोच आहे आपण पुढे होय फक्त इडव हा हा लय झालं आपण मुंबई पर्यंत मग मी आता तेच सांगितलं बाबा तूच चला ए दाजी सो आता इथे दादांच्या दोन्ही बॅग रेडी आहेत. ही एक आणि एक सॅग आहे. सो आता खाली आलो आहे आम्ही बॅगा ठेवायला. दादांना आम्ही जाणार आहोत सोडायला मुंबईला एअरपोर्टला. आता काही आमच्या बॅग आहेत, काही दादांच्या बॅग आहेत. तर मग आता दादांची बॅग येते अजून खाली. सो आता आम्ही मॅनेजमेंट करून सगळ्या बॅगा तिकीट ठेवतो. त्यानंतर वरती जाऊ, दादांना वळू वगैरे आणि आम्ही इथून मुंबईला जायला. काम चालू झालंय बरोबर. नाही वहिनी बोलल्या तू ये वर मी थांबवे करून. काय म्हणायचं आहे? जाऊ लगेच चालले. साचीला घेऊन जा. वीर नो वीर कशी वीर अरे का आपण बाबा नाही नाही काय नाही तू चॉकी खाल्लंस का? थोड्यासाठी दुखणं झालं बाई. नाही होईल ती नॉर्मल तिला थोडस. हा का? दादाला दे मग ती सारं दादाला दे. गोड तोंड करा ना थोडंसं. वीर बाबांना आम्ही जाणार आहे ना मग तेच ना नाही लावणार ती गडीवर तिला राहू दे शांत. तिला आहे ना बोलला ना ती अजून रडणार. तिचं नादच नका लावू.
काय कपाळाला लावा. अरे खाऊ दे चॉकलेट कुठे घेऊन चाललं जोरात लागले काहीच नाही होणार परी स्ट्रॉंग करले परी स्ट्रॉंग करले लाईटी दोन जाऊ दे काय उजेड येते तांदूळ पडलंच साची दीदी त्याचा खर्च आहे तिकडं मम्मी थोडा मागवतो देवाऱ्याचं पाय पडलं भाऊ. तिला सगळं कळतं. तू पण चालू होशील आता. हळू हळू घेतले का दूध प्यायचं सगळं घेतलंय का पाय झोपल्या पडावं ना आनंदात कसं लय लांब असं राहतो अजिबात पाणी नाही आणत राहत. देवबापाचे पाय चला चला काही झाला बॅग पाठी बिकीट सगळं भाऊ कोण दोन्ही हे कोणतं आहे भाऊ एक मामन साहेब साडीची बुट त्याची सारांची बुट
तर आता आम्ही मुंबईत पोचलोय पवईला आणि आता जेवायला आलोय आम्ही आर भगत ताराचंदला पवईमध्ये. आता जेवण वगैरे करतो, मग दादांना एअरपोर्टला सोडू आम्ही. सो आता आम्ही जेवायला आलोय भगत ताराचंद मध्ये. शाळंग बाय. बाबाला बाय कर. बाय. मला बाबाला बोल काळजी मला. घ्या, काळजी घ्या. काळजी घ्या. टेन्शन नका घेऊ, आम्ही आहोत आता इकडे. आता दादा निघत आहेत, त्यांना आम्ही सोडायला आलो एअरपोर्टला. हे बघ बाबा काय करतायत, बॅग काढतायत ना आता. बाबा दोन बॅग आहेत आणि दोन्ही पण असे जड आहेत. चलो बाय कर बाबाला. बाय कर बाबाला. सो फायनली आता दादा निघाले आणि दादा आता 7 महिन्यांसाठी चाललेत अमेरिकेला. हो, हे आता थोडं आतमध्ये जाऊन सोडत आहेत त्यांना. मला तर नाही जाता येणार, नाही म्हणता येत. हे गेलेत सोडायला आतमध्ये, कारण की बॅग 2 होत्या. किसका टिकट है? उनका? ओके सर, बोला. सो आता दादा त्यांना म्हणतात पुढे नको येऊ. दादा येतात आता परत मागे आणि दादा तिकडे गेले पुढे, इकडे जात आहेत. चलो. सो आत्ताच आम्ही दादांना सोडलं एअरपोर्टला. काय म्हणायचंय? चलो आता आम्ही जाणार आहोत इकडनं मामाच्या इथे. ह्यांना उद्या काम आहे, ते करू आणि मग आम्ही पुण्याला जाऊ उद्या. सो 4 दिवस आम्ही गावाला होतो, खूप मस्त धमाल मस्ती केली, छान वाटलं. आणि आज दादा गेलेत. आता दादा येतील 7 महिन्यानंतर. ते येणार आहेत त्या डायरेक्ट मार्चमध्ये, 15-16 तारखेला मार्चच्या. सो चलो, हा व्लॉग आता इथे मी एंड करते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.